इयत्ता 9वी विज्ञान भाग 2 मधील आपले हे प्रकरण उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब याचा पहिला भाग आपण पाहत आहोत। सूक्ष्मजीव म्हणजे नेमकं काय? तर साध्या डोळ्याने न दिसणारे पण अवतीभोवती सर्वत्र असणारे सजीव म्हणजे सूक्ष्मजीव होत। मायक्रोब्स which are all around us but cannot be seen with our eyes. यातील बरेचसे सूक्ष्मजीव हे केवळ सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोप खाली दिसणारे असे असतात। शैवाल या प्रकाराव्यतिरिक्त इतर कोणतेही सूक्ष्मजीव म्हणजेच व्हायरस, विषाणू, बॅक्टेरिया, जीवाणू, फंगी, कवक, प्रोटिस्ट आदी जीव हे स्वतःचे अन्न तयार करू शकत नाहीत। परिणामी अन्नासाठी त्यांना इतर सजीवांची मदत घ्यावी लागते। त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात यापैकी काही सूक्ष्मजीव उपयोगी तर काही उपद्रवी ठरतात। या सूक्ष्मजीवांचा सविस्तर अभ्यास आपण आता करू। सूक्ष्मजीवांचे प्रकार, टाइप्स ऑफ मायक्रोब्स। आदी जीव प्रोटोझोआ, आमांश रोगास कारणीभूत असणारा गढूळ पाण्यातील अमिबा आणि पॅरामेशियम, मलेरिया रोगास कारणीभूत असणारा प्लाझ्मोडियम यांचा या गटात समावेश होतो। जीवाणू, बॅक्टेरिया, योग्य परिस्थिती मिळाली तर अवघ्या 20 मिनिटात संख्येने दुप्पट होणारे जीवाणू। यातील लॅक्टोबॅसिलाई सारखे जीवाणू मानवास उपयुक्त असतात तर क्लॉस्ट्रिडियम सारखे जीवाणू त्रासदायक असतात। कवके, फंगी, भूछत्र म्हणजेच मशरूम खाण्यात वापरले जाते। ईस्ट सारख्या कवकाचा पाव तयार करण्यासाठी उपयोग होतो। मात्र पावसाळ्यात चामडी वस्तूवर येणारी बुरशी, त्याचप्रमाणे गजकरण्यासारख्या आजारामुळे कवक उपद्रवी ठरते। शैवाल, अल्गी ही स्वयंपोषी म्हणजे स्वतःचे अन्न तयार करणारी वनस्पती आहे। परंतु स्वच्छ पाण्याच्या पृष्ठभागावर वाढल्यास या शैवालामुळे पाणी दूषित होते। विषाणू, व्हायरस, आकाराने अतिसूक्ष्म असणारा विषाणू वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीत राहतो। तो स्वतःची प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स तयार करतो। त्याचप्रमाणे स्वतःच्या असंख्य प्रतिकृती रेप्लिका बनवू शकतो। त्यामुळे सजीवातील त्याचप्रमाणे वनस्पती व प्राण्यातील विविध रोगास तो कारणीभूत ठरतो। उपयुक्त सूक्ष्मजीव युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स। लॅक्टोबॅसिलाई हा आयताकृती आकाराचा विनॉक्सी जीवाणू एनएरोबिक बॅक्टेरिया आहे, कारण श्वसनासाठी त्याला ऑक्सिजनची आवश्यकता नसते। दुधापासून दही तयार करताना त्यात दह्याचे विरजण घालतात। या विरजणात लॅक्टोबॅसिलाई हे जीवाणू असतात। ते दुधातील लॅक्टोज शर्करेचे लॅक्टिक आम्लात रूपांतर करतात। किण्वन व क्लथन, क्लथन म्हणजे दुधातील प्रथिने वेगळी करणे। या प्रक्रियेने दुधाचे दही तयार होते। द लॅक्टोबॅसिलाई convert lactose, the sugar in the milk, into lactic acid. The process is called fermentation. Separation of milk proteins, that is coagulation process, milk changes into yogurt. लॅक्टोबॅसिलाई जीवाणूचे इतर उपयोग, ताक, बटरमिल्क, तूप, घी, चीज, श्रीखंड असे अनेक पदार्थ दुधाच्या किण्वनाने लॅक्टोबॅसिलाईच्या मदतीने मिळवता येतात। सिडर म्हणजे सफरचंदापासून तयार होणारे पेय, कोको, भाज्यांची लोणची, पिकल्स ऑफ व्हेजिटेबल्स यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी लॅक्टोबॅसिलाई किण्वन प्रक्रिया उपयुक्त आहे। प्रोबायोटिक दह्यात लॅक्टोबॅसिलाई सारखे उपयुक्त जीवाणू बाहेरून घातलेले असतात। हे जीवाणू अन्नमार्गातील क्लॉस्ट्रिडियम सारखे घातक जीवाणू नष्ट करून आपली रोगप्रतिकार क्षमता इम्यून पॉवर वाढवतात।
गाई म्हशींना दिले जाणारे आंबोण लिवन फॉडर ऑफर टू काऊज अँड बफेलोज म्हणजे लॅक्टोबॅसिलाच्या मदतीने आंबवलेले अन्नच असते. मद्यार्क निर्मिती तसेच काही विशिष्ट प्रकारचे पाव तयार करण्यासाठी लॅक्टोबॅसिलाई जीवाणूची मदत घेतली जाते. यानंतरचा पुढील जीवाणू म्हणजे रायझोबियम. याला सहजीवी जीवाणू सिम्बायोटिक बॅक्टेरिया असेही म्हटले जाते. हा जीवाणू शिंबावर्गीय म्हणजेच शेंगा येणाऱ्या वनस्पती उदाहरणार्थ वाटाणा, सोयाबीन या वनस्पतींच्या मुळांच्या गाठीत राहताना दिसून येतो. रायझोबिया लिव्ह इन द रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स. रायझोबिया हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे बनवतात. याला नायट्रोजन स्थिरीकरण म्हणतात. रायझोबिया प्रोड्यूस नायट्रोजनस कंपाऊंड फ्रॉम ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. दिस प्रोसेस इज नायट्रोजन फिक्सेशन. वनस्पतीला रायझोबिया अमिनो आम्ल पुरवतात व त्या बदल्यात रोपट्याकडून कर्बोदकाच्या रूपात ऊर्जा मिळवतात. या एकमेकांना फायदेशीर ठरणाऱ्या नात्याला सहजीवन म्हणतात. सच अ म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप इज कॉल्ड सिम्बायोसिस. रायझोबियमचे उपयोग पुढीलप्रमाणे पुन्हा एकदा अभ्यासता येतील. रायझोबिया हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे बनवतात. याला नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणतात. रायझोबिया प्रोड्यूस नायट्रोजनस कंपाऊंड्स फ्रॉम ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. दिस प्रोसेस इज नायट्रोजन फिक्सेशन. वाटाणा, सोयाबीन यासारख्या शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीत राहतात. रायझोबिया लिव्ह इन द रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स. वनस्पतीला अमिनो आम्ले पुरवतात. त्या बदल्यात रोपट्याकडून कर्बोदकांच्या रूपात ऊर्जा मिळवतात. याला सहजीवन म्हणतात. सच अ म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप इज कॉल्ड सिम्बायोसिस. रायझोबियम लसीकरण म्हणजेच लागवड करण्यापूर्वी बियाणांना रायझोबियम युक्त पावडर लावली जाते. या लागवडीमुळे रासायनिक खतांचा खर्च कमी होतो. किण्व म्हणजेच ईस्ट हा कार्बनी पदार्थावर वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. कलिकायन म्हणजेच बडिंग पद्धतीने याची भरभर वाढ होते. ईस्ट इज अ हेटेरोट्रॉपिक फंगल मायक्रोब दॅट ग्रोज ऑन कार्बन कंपाऊंड. आकृतीमध्ये तुम्हाला या किण्व पेशीचे ईस्टचे कलिकायन ही पद्धती दिसून येते. एकाच प्रकारच्या सूक्ष्मजीवाला एक कलिका म्हणजेच बड तयार होतो. ही कलिका किंवा बड त्या सूक्ष्मजीवापासून वेगळा झाला की त्याचा नवीन सजीव जो आहे तो तयार होताना दिसून येतो. किण्वन फर्मेंटेशन प्रोसेस. स्वतःचे पोषण करताना ईस्टच्या पेशी द्रावणातील कर्बोदकाचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात. या प्रक्रियेला किण्वन म्हणतात. इडलीचे पीठ तयार होताना ही प्रक्रिया घडून येते. ईस्ट सेल्स कन्वर्ट द कार्बोहायड्रेट्स in that solution into alcohol and carbon dioxide. This process is called fermentation process. पाव तयार करताना ईस्टचा उपयोग होतो. ईस्ट किण्वन प्रक्रियेने पावाच्या पिठात कार्बन डायऑक्साईड वायू निर्माण करतो. त्यामुळे पावाच्या पिठाला जाळी पडते व तो मऊ होतो. इथेनॉलची निर्मिती. ऊसाच्या रसापासून साखर तयार केल्यानंतर जी मळी उरते, जो चोथा उरतो, त्यावर सॅक्रोमायसिस किण्व मिसळले जाते आणि इथेनॉलची किंवा इथाइल अल्कोहोलची निर्मिती करतात. मोलॅसेस इज फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ द ईस्ट दॅट इज सॅक्रोमायसिस अँड इथाइल अल्कोहोल इज प्रोड्यूस. हे इथेनॉल धूररहित व उच्च प्रतीचे इंधन आहे. Ethanol is smokeless and high quality fuel. अल्कोहोल निर्मिती. द्राक्षाच्या रसातील ग्लुकोज व फ्रक्टोज शर्करांचे
ईस्टच्या मदतीने किण्वन करून मिळणाऱ्या अल्कोहोलपासून वाईन हे पेय बनवले जाते. जैव उपचार बायोरेमिडेशन या पद्धतीमध्ये वनस्पती व सूक्ष्मजीव यांच्या मदतीने सांडपाणी स्वच्छ करणे, जमिनीतील विषारी रसायने शोषून घेणे याचा वापर केला जातो. ही पद्धती आपण इयत्ता 10वीमध्ये सविस्तर अभ्यासणारच आहोत. सध्या याची 3 उदाहरणे या तक्त्यामध्ये दिली आहेत. पहिले उदाहरण म्हणजे यारोविया लायपोलिटिका. हा किण्व जड धातू पाम तेल निर्मितीत तयार होणारी विषारी पदार्थ शोषून घेण्याचे काम करतो. दुसऱ्या किण्वाचे उदाहरण आहे सॅक्रोमायसिस सेरेवेसी. आर्सेनिक हे ग्राउंड वॉटर म्हणजेच जमिनीतील पाण्याच्या साठ्यामध्ये आढळणारं प्रदूषक आहे, ज्यामुळे पाणी दूषित होतं. या आर्सेनिकला शोषून घेण्याचं काम या किण्वाद्वारे केले जाते. तर अल्कॅनोव्होरॅक्स या जीवाणूमुळे या बॅक्टेरियाची मदत घेऊन समुद्रातील तेल गळती ऑइल स्पिल स्वच्छ करता येऊ शकते. या जैव उपचार बायोरेमिडेशन पद्धतीनंतर आपण आपल्या पुढील भागात इतर उपयोगी सूक्ष्मजीव प्रतिजैविके तयार करण्यासाठी कशी फायदेशीर ठरतात याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत.